नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय सिंह राशीसाठी खूप खास आहे. काही वेळा आयुष्यात असे दिवस येतात जे शांत दिसतात, पण आतून खूप काही बदल घडवत असतात. पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडू शकते जी तुम्हाला स्वतःकडे नव्याने पाहायला लावेल. कदाचित एखादी जुनी आठवण पुन्हा समोर येईल, एखादं नातं नव्याने समजेल किंवा अनेक दिवस मनात ठेवलेला विचार आता स्पष्ट होऊ लागेल. प्रत्येक बदल मोठा असेलच असं नाही, पण काही क्षण मनाला स्पर्श करून जातात. या काळात स्वतःला थोडासा वेळ द्या. स्वतःच्या निर्णयांवर विचार करा आणि पुढे काय करायचं हे शांतपणे ठरवा. आयुष्य बदलण्याची सुरुवात अनेकदा एका छोट्या विचारापासून होते. मित्रांनो, काही वेळा आयुष्य आपल्याला संकेत देत असतं, पण आपण ते ओळखण्यात उशीर करतो. पुढील दिवसांमध्ये सिंह राशीच्या काही व्यक्तींना स्वतःच्या भावना अधिक स्पष्टपणे समजायला लागू शकतात. जे लोक नेहमी इतरांसाठी उभे राहतात, त्यांना आता स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची गरज जाणवू शकते. मनात अनेक दिवस साचलेल्या गोष्टी शांतपणे बाहेर येऊ शकतात आणि त्यातून स्वतःला नव्याने समजून घेण्याची सुरुवात होऊ शकते. काही क्षण असे असतात जे आयुष्य बदलत नाहीत, पण माणसाला बदलून टाकतात. पुढील दिवसांमध्ये एखाद्या व्यक्तीचं बोलणं, एखादी छोटी घटना किंवा एखादा साधा निर्णय तुम्हाला आतून मजबूत बनवू शकतो. जे मागे राहिले त्याला धरून न ठेवता पुढे काय निर्माण होईल, पुढे काय निर्माण करता येईल याकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं ठरवू शकतं. मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक नवीन सुरुवात आधी मनात जन्म घेते. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा बाहेर सगळं शांत दिसतं, पण आत खूप काही बदलत असतं. सिंह राशीच्या काही व्यक्तींना पुढील दिवसांमध्ये स्वतःच्या मनाचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येऊ शकतो. ज्या गोष्टींसाठी इतके दिवस वाट पाहत होता त्या लगेच पूर्ण होतीलच असं नाही, पण त्या दिशेने चालायला सुरुवात होऊ शकते. अनेक वेळा आपण उत्तर शोधत असतो, पण आयुष्य आधी आपल्याला प्रश्न समजून घ्यायला शिकवतं. कदाचित तुम्हाला आता जाणवेल की काही लोक, काही सवयी किंवा काही विचार मागे सोडण्याची वेळ आली आहे. जे तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचं आहे त्यावर लक्ष देण्याचा हा काळ असू शकतो. मनातल्या गोष्टी शांतपणे स्वीकारा. प्रत्येक वेदना कायम राहत नाही आणि प्रत्येक आनंद अचानक येत नाही. स्वतःवर विश्वास ठेवत राहा, कारण कधी कधी आयुष्य बदलण्याआधी माणसाला मजबूत बनवतं. मित्रांनो, काही वेळा आयुष्य आपल्याला पुढे नेण्याआधी थांबवतं, कारण काही गोष्टी समजल्याशिवाय पुढचा प्रवास सुंदर होत नाही. सिंह राशीच्या काही व्यक्तींना पुढील दिवसांमध्ये अशी जाणीव होऊ शकते की इतके दिवस ज्या गोष्टींच्या मागे धावत होतो त्या खरंच मनाला आनंद देणाऱ्या आहेत का? अनेक प्रश्नांची उत्तरं बाहेर नाही तर स्वतःमध्ये शोधण्याची वेळ येऊ शकते. काही क्षण मनाला हलवून टाकतात, पण त्याच क्षणांमधून माणूस मजबूत बनतो. पुढील दिवसांमध्ये एखादा छोटा निर्णय, एखादं साधं बोलणं किंवा एखादी अचानक आलेली संधी तुमच्या विचारांचा मार्ग बदलू शकते. जे गमावलं त्याकडे पाहत बसण्यापेक्षा
अजून काय निर्माण करता येईल यावर लक्ष केंद्रित करणं अधिक महत्त्वाचं ठरू शकतं. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक बंद झालेला रस्ता हा शेवट नसतो. प्रत्येक बंद झालेला रस्ता हा शेवट नसतो. काही वेळा तो नवीन दिशेची सुरुवात असतो. स्वतःच्या मनाचा आदर करा आणि शांतपणे पुढे चालत राहा. जे तुमच्यासाठी योग्य आहे त्यासाठी प्रयत्न करत राहा. मित्रांनो, आता आपण या संपूर्ण प्रवासाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण बदल, भावना, स्वतःकडे नव्याने पाहणं आणि आयुष्याच्या छोट्या संकेतांबद्दल बोललो. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे. प्रत्येक बदल आधी मनात सुरू होतो. प्रत्येक बदल हा आधी मनात सुरू होतो आणि नंतर आयुष्यात दिसू लागतो. सिंह राशीच्या अनेक व्यक्तींना पुढील काही दिवसांमध्ये काही गोष्टी नव्याने समजू शकतात. जे लोक इतके दिवस स्वतःच्या भावना बाजूला ठेवून इतरांसाठी धावत होते, त्यांना आता स्वतःकडे पाहण्याची वेळ आली आहे असं वाटू शकतं. काही गोष्टी ज्या आधी खूप महत्त्वाच्या वाटत होत्या त्या आता तितक्या महत्त्वाच्या वाटणार नाहीत. आणि काही छोट्या गोष्टी अचानक मनाला मोठा आधार देऊ शकतात. आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं घडत नाही. काही वेळा आपण ज्या गोष्टी गमावतो त्यातूनच आपण स्वतःला शोधायला शिकतो. काही लोक येतात शिकवण्यासाठी, तर काही लोक थांबवतात साथ देण्यासाठी. आणि काही क्षण येतात आपल्या बदलण्यासाठी. म्हणून जे मागे गेलं त्यावर कायम थांबून राहू नका. कारण पुढे अजून खूप काही बाकी असतं. पुढील दिवसांमध्ये स्वतःच्या निर्णयांवर शांतपणे विचार करा. घाईमध्ये घेतलेला निर्णय टाळा. स्वतःला कमी समजणं थांबवा. कारण अनेक वेळा आपण स्वतःची ताकद ओळखत नाही आणि जग आपल्याला त्याची आठवण करून देतं. तुमच्यात जे चांगलं आहे त्याला वेळ द्या. नवीन सवयी लावा. मनातल्या गोष्टी लिहा. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि छोट्या प्रगतीलाही महत्त्व द्या. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक रात्र संपते आणि प्रत्येक नवीन सकाळ संधी घेऊन येते. काही दिवस कठीण असतील, काही दिवस शांत असतील, पण प्रत्येक दिवस तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे आणि तुमची वेळही तुमची आहे. आज या व्हिडिओचा शेवट करताना फक्त एक गोष्ट सांगायची आहे. स्वतःवरचा विश्वास कधी सोडू नका. कारण आयुष्य बदलण्याची सुरुवात कोणत्याही मोठ्या घटनेतून नाही तर एका छोट्या विचारातून होते. मी पुन्हा सुरू करू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.